मित्रांनो नमस्कार. आपल्याला ना काही काही टर्म्स ह्या टेक्निकली माहीतच पाहिजेत, ज्याचा वापर करून आपण आपल्या व्यवसायामध्ये जरा थोडंसं बरं लक्ष देऊ शकतो. त्यापैकी एक टर्म मी तुमच्या समोर सांगतोय, ती म्हणजे एव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू. समजा तुमच्या दुकानामध्ये तुमचा संध्याकाळचा गल्ला जो आहे, तो ₹1,00,000 झालाय. ₹1,00,000 आणि तुम्ही मोजलेत कस्टमर किती आले होते. कस्टमर म्हणजे ॲक्चुअल कन्व्हर्ट झालेले कस्टमर किती होते, तर समजा ते 100 होते. आता काही लोकांनी तुमच्याकडून ₹700 खरेदी केलंय, काही लोकांनी 2,000 खरेदी केलं, काही लोकांनी 500 खरेदी केलं. तर आपली AOV म्हणजे एव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू किती झाली? तर गणित सोपं आहे, समीकरण फार सोपं आहे. त्याला म्हणायचं टोटल रेव्हेन्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ कस्टमर्स किंवा नंबर ऑफ ऑर्डर्स. आता ह्या नंबर ऑफ ऑर्डर्स आपण जेव्हा डिवाइड करतो, तेव्हा एक जी फिगर येते, तिला म्हणायचं एव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू. म्हणजे माझ्या दुकानाची, माझ्या शॉपची एव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू ही ₹1,000. आता आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला ही एव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू जेव्हा वाढवली पाहिजे, तर आणि तरच आपला बिझनेस वाढेल. तर आता ही एव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू वाढेल कशी? आता बघा, ही कशी कुणावर ठरते? आपल्या शॉपमध्ये एंटर केलेल्या आणि आपल्याकडून खरेदी करत असणाऱ्या कस्टमर कडून. तर हे कसं करायचं? त्याच्यासाठी पहिली तर गोष्ट, जो कस्टमर तुमच्याकडून खरेदी करण्याच्या मूडमध्ये आहे, त्या कस्टमरला क्रॉस सेलिंग करण्याचा प्रयत्न करा. समजा तो मोबाईल घेतोय, त्याला दुसरं काही लॅपटॉप वगैरे पण दाखवा. त्याला अजून काही गोष्टी दाखवा, जेणेकरून तो मोबाईल बरोबर अजून दुसऱ्या काही गोष्टी घेऊ शकतो. किंवा त्याला अपसेलिंग करून दाखवा. समजा तो 30,000चा एखादा साधा फोन घ्यायचा विचार करतोय, तर दाखवा त्याला थोडंसं वरच्या लेव्हलचा. याला बोलायचं अपसेलिंग. किंवा त्याला कॉम्बो ऑफर द्या. म्हणजे तू iPhone पण घे, iPad पण घे, इयरबड्स पण घे, हे पण घे. या सगळ्या कॉम्बोचं मी तुला किंमत जास्त देईन किंवा थोडासा फायदा जास्त करून देईन. बघा, या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होईल? तुमचं एव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू वाढणार आणि एव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू वाढली की तुमचा प्रॉफिट जास्त होणार. टेक्निकल टर्म आहे, माहित पाहिजे. म्हणून करता तुम्हाला सांगतोय. धन्यवाद.